एक मोठी बातमी आपल्या समोर येते. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर हा नेता होणार होता प्रदेशाध्यक्ष. रोहित पवारांचा गौप्यस्फोट. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या विमान अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विमान अपघात का घातपात असल्याचा संशय व्यक्त करत रोहित पवार यांनी VSR कंपनी आणि कॅप्टन सुमित कपूर यांच्या भूमिकेवर विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला. अजितदादा नसल्याने 2 राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर बोलणं योग्य नाही, पण संयुक्तिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणानंतर नवा प्रदेशाध्यक्ष ठरवण्यात येणार होता. त्यासाठी अजितदादांच्या मनात युवा नेत्याचं नाव होतं, ते खासदार अमोल कोल्हे, असंही रोहित पवार यांनी म्हटले. रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर थेट भाष्य केलं. मला आज विलिनीकरणावर अधिकच बोलायचं नाही, असं म्हणत त्यांनी 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होती, असंही म्हटलं आहे. अजितदादा आज नाहीत, त्यामुळे त्यावर चर्चा करणं योग्य नाही. मात्र 2 राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजितदादांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात अनेक बदल करायचे होते. प्रदेशाध्यक्षपदी कोणीतरी तरुण असावं असं त्यांना वाटत होतं. अमोल कोल्हे यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळेच अमोल कोल्हे अनेक बैठकांमध्ये होते, त्या दृष्टीने चर्चा होत होत्या. पण आज दादा राहिले नाहीत. त्यांच्यासोबत आम्हाला कम्फर्ट होता. त्यांची भावनिक इच्छा होती, राजकीय इच्छा दुय्यम होती. दोन्ही पक्ष, कुटुंब एकत्र यावेत असं त्यांना वाटत होते, असा गौप्यस्फोटच रोहित पवारांनी केला आहे. डॉक्टर अमोल कोल्हे हे संयुक्तिक राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झाले असते अशी दादांची इच्छा होती. त्यामुळेच ते प्रामुख्यानं बैठकीत पुढाकार घेत होते. ज्यांच्या घरी यासंदर्भात 13 बैठका झाल्या, त्या जयंत पाटील यांच्या घरासमोरील CCTVत तुम्हाला दादा दिसून येतील, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे. बरं, मला आज विलिनीकरणाबद्दल काहीच बोलायचं नव्हतं. लेकिन विलिनीकरणाचा एक विषय मी इथं मांडतो. जर हे 2 पक्ष एकत्र आले असते आणि दादांची इच्छा अशी होती की हे पक्ष एकत्रित यावे भावनिक दृष्टिकोनातून, आणि जर ते एकत्र आले असते, विलिनीकरण झालं असतं, तर महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष हे डॉक्टर अमोल कोल्हे झाले असते. नाही, खूप काय आता विलिनीकरणावर या ठिकाणी मी बोलणार नाही. कारण काय होतं की विलिनीकरण हा मुद्दा घेतला तर चर्चा दुसरीकडे त्या ठिकाणी जाते. दुसऱ्या पक्षातल्या काही गटाला विलिनीकरणावर चर्चा करायला लय भारी वाटतं. बरेच प्रेस कॉन्फरन्स बघितले तर त्यात फक्त विलिनीकरण ते त्या ठिकाणी बोलतायत. आम्हीच आहोत जे अजितदादांचा घात का अपघात या विषयावर त्या ठिकाणी बोलतोय. त्यामुळे त्यांना ज्या विषयावर बोलायचंय त्या विषयावर मी बोललंच पाहिजे असं नाही. त्यामुळे आज नाही, आमच्याकडे माहिती खूप आहे. डॉक्टर अमोल कोल्हेंनी सुद्धा या बाबतीत काही स्पष्टीकरण दिलंय. कारण डॉक्टर अमोल कोल्हेच या संयुक्तित राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष या महाराष्ट्राचे झाले असते, दादांची इच्छा होती. आणि मग ते फार प्रामुख्याने पुढाकार त्या ठिकाणी घेत होते दादांच्या इच्छेप्रमाणे, आणि दादा त्यांच्यावर लक्ष ठेवून होते आणि त्यांना पार्टी ही वाढवायची होती. त्यामुळे अमोल कोल्हेंनी सुद्धा या बाबतीत स्पष्टीकरण दिलंय, ताईंनी दिलंय, शशिकांत शिंदे साहेबांनी दिलंय. ज्यांच्या घरी या बैठका व्हायच्या, 13 बैठका झालेल्या आहेत. CCTV कॅमेरा कुठून घ्यायचा हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. तुम्ही ट्रॅफिकचा घ्या, नाहीतर मंत्री लोढा साहेबांच्या घराच्या समोरचा घ्या. तिथं दादा तुम्हाला 13 वेळा वेगवेगळ्या गाडीमध्ये, पण घर एक जयंत पाटील साहेबांचंच, आणि जयंत पाटील साहेबांनी सुद्धा यात स्पष्टीकरण दिलेलं आहे.